ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकन्नित्यं विमलमचलं सर्वधे साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि अखण्डमण्डलाकारं व्याप्तेन चराचरं तत्पदं दर्शितेन सद्गुरुं तन्नमामि त्र्यम्बकानन्दगुरुं नौमि आनन्दनाम विशुद्धं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति आनन्दवंशविख्यातं ज्ञानदानपरायणं त्र्यम्बकानन्दगुरुं वन्दे भवबन्धविमुक्ते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकला कमले प्रकाशु ने निवृत्ती दासु अवधारू हृदय सद्गुरु देने तारिलो संसार गुरु मनवणी विशेषे अत्यंत जय जय आचार्य समस्त सुरवर्या प्रज्ञा प्रभा सूर्या सुखोदया जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे आता हृदय हे आपुले सौफाळून या भले वरी बैसवू बहुले श्री गुरुंची पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा
कथेचा विस्तार गुरुनादाने कथेचा विस्तार गुरुनादाने कथेचा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाप्पाजी सद्गुरु दास तुका सद्गुरुनाथ माझे आई बदला नाव द्यावा पायी सद्गुरुनाथ माझी आई बदला नाव द्यावा पायी सद्गुरुनाथ माझी आई बदला नाव द्यावा पायी ब्रह्मा माझे आई बदला ठाव द्यावा प्रेमया माझे आई बदला ठाव द्यावा नारायण अवधूता माझे आई बदला ठाव द्यावा सकलानंद माझी आई बदला ठाव द्यावा नारायणा माझे आई बदला ठाव द्यावा सकलानंद माझी आई बदला ठाव द्यावा श्री लक्ष्मणा माझे आई बदला ठाव द्यावा श्री लक्ष्मण माझी आई बदला ठाव द्यावा माझे आई बदला ठाव द्यावा बलभीमदास माझी आई बदला ठाव द्यावा त्रिंबकानंद माझी आई बदला ठाव द्यावा माझी आई बदला ठाव सखयानंदा माझे आई बदला ठाव द्यावा सकयानंद माझी आई बदला ठाव द्यावा त्र्यंबकानंद माझे आई बदला ठाव द्यावा त्रिंबकानंद माझी आई बदला ठाव द्यावा परमावा माझे आई बदला ठाव द्यावा माझी आई बदला ठाव द्यावा पांडुरंगा माझे आई बदला ठाव द्यावा पांडुरंगा माझी आई बदला ठाव द्यावा सद्गुरुनाथ माझे आई बदला ठाव द्यावा सद्गुरुनाथ माझी आई बदला ठाव द्यावा गुरुनाथ सद्गुरुनाथ मी अपराधी घ्या पदरा मी अपराधी घ्या पदरा मी अपराधी घ्या पदरा प्रभु रामचंद्र भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय जाणे भक्तीचा जिव्हाळा जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा अनिक नये माझे मना हो का पंडित शहाणा नाम रूपी जडले चित्त नाम रूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित आणि कंदे माझे मना हो का पंडित शहाणा तुका म्हणे नवविध तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध आणि नये माझे मना
हो का पंडित शहाणा विठ्ठला विठ्ठल विठ्ठला पुंडलिका वरदे हरी सद्गुरूंच्या भक्तीमध्ये, सद्गुरूंच्या प्रेमामध्ये आकंठ बुडालेले माझे सर्व साधक बंधूंनो, आपल्या सर्वांच्या सेवेचा या ठिकाणी लाभ होताना अतिशय अपूर्वता आणि अतिशय आनंद होत आहे. सर्वप्रथम थोडा परिहार असा द्यायचा आहे की हा कार्यक्रम जो आपण अखंडपणे चालवला आहे ही सोपी गोष्ट नाही. महाराज, पारमार्थिक जीवनामध्ये नित्यक्रम चालवणं हा साधकाच्या जीवनातला एक अविभाज्य भाग आहे. आणि त्याच्यामध्ये टाळाटाळ झाली तर बाकीच्यांचं काही नाही, पण त्याच्यामध्ये थोडी दिरंगाई करणाऱ्याला अस्वस्थता प्राप्त झाल्याशिवाय आपलं काहीतरी चुकलंय, आपलं काहीतरी चुकलंय. हा कशाचा परिणाम माहिती आहे? मुळात श्रद्धा जी आहे ना, ती श्रद्धा भक्तीचा पाया आहे. भक्तीचं दृढीकरण श्रद्धेशिवाय होत नाही. आणि अशा निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुको नये. संतवाणीची प्रमाण आहेत महाराज. संतांच्या वाणीचं आपल्याकडनं पाठांतर होईल, मुखोद्गत होईल, पण संत वचन जोपर्यंत हृदयगत होणार नाहीत ना, तोपर्यंत आपल्यात परिवर्तन होणार नाही. विठ्ठल प्रवचन काय, कीर्तन काय, उपासना काय, भजन काय, हरिपाठ काय, हा नित्यक्रम जरी झाला तरी हरिपाठाची लांबी, रुंदी आणि खोली काय? सामान्य बुद्धीला पटावा वेदांत, उपनिषद तत्वज्ञान प्राप्त करून अनुभूतीत आणून देणारा आपला बोध आहे. त्यामुळे सामान्य नाही, सद्गुरु वचने अतिप्रखर, ती प्रखर वचनं आपल्या कानावर, कर्णरंध्रावर पडलेली आहे. त्यामुळे जो जो म्हणून नित्यक्रम आपण पारमार्थिक जीवनामध्ये करतो ना, तो नित्यक्रम आपल्या दैनंदिन जीवनातल्या आचरणामध्ये किती आहे याचा शोध प्रत्येक साधकाने घेतला पाहिजे, तरच कृतार्थता आहे, अन्यथा नाही. विठ्ठल जाहीर गर्दीमधलं मोठ्या जमावातलं कीर्तन त्या कीर्तनकाराने मोठ्यानं सांगावं व्यासपीठावर, माझ्या कीर्तनाला लाख लोक आले, तू तुझे लाख लोक, तू तिकडं कुठेही जा, आम्हाला काही घेणं नाही. आमचा ऐकणारा कान आहे,
त्यामुळे त्याला काय ऐकायला पाहिजे, पारमार्थिक जीवनात काय करायला पाहिजे, आपण कुठून आलेलो आहोत, काय करीत आहोत आणि कुठं जायचं आहे. आलासी कोठोनी दासी कवना आलासी कोठोनी दासी कवना संतांनी प्रश्न विचारलेला आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर अचूक आणि खरं पूर्णपणे सत्य असणं गरजेचं आहे. कुठून आला, जन्मापूर्वी तू कुठे होता, तुझा आता जन्म झाला, तुला जोपर्यंत कळत नव्हतं तोपर्यंत माता पित्याने सांभाळलं, नंतर तुला कळायला लागलं. मग तू कधी असा प्रश्न विचारला की या माणसाच्या जन्माला आल्यावर काय करायचं असतं, असं विचारलं का? चालत आला परंपरेनं. त्या परंपरा इतक्या दोषी आहेत, सदोष आहेत, त्याच्यामुळे आपल्याला आपल्या मनुष्य जन्माचं सार्थक करून घेता येणार नाही. पारमार्थिक जीवन जगत असताना अनेक कला परमार्थाला अनुकूल असणाऱ्या, गायनाची कला, वादनाची कला, स्वर असण्याची कला, ह्या सगळ्या कला ज्या आहेत ना, पहिल्या प्रथम त्या कलांचा अहंकार दूर करून ती कला समर्पित करावी सद्गुरूच्या चरणी. हा भाव ठेवून जर गायक बसला ना तर सद्गुरू त्याच्या अंतःकरणात प्रवेश करतील आणि मग ज्ञानोबाची खात्री पटेल, मज हृदयी सद्गुरू जेणे तारिलो संसार करू म्हणून विशेष हे अत्यादरू. ही अनुभूती प्राप्त करून घेण्यासाठी हा अभ्यास वर्ग आहे. एका कुटुंबात बसलेल्या लोकांशी चाललेली चर्चा आहे. इथे कीर्तनकाराचा भाव हा नाही, आपल्याला काय करायचे, 2 तास बोलायचं, आपलं हे पटवून घेतलं की चालले, असल्या क्षुद्र वृत्तीचा हा परमार्थ नाही, लक्षात घ्या. इथे घासून पुसून नाणं जे आहे ना व्यवहारात, जसं नोट फाटलेली का खोटं नाही तपासून घेतो ना दुकानदार, त्याच्याही पेक्षा सूक्ष्म अशा प्रकारची परीक्षा पारमार्थिक जीवनामध्ये आहे. तेव्हा सांगायचं तात्पर्य असं आहे की आपण जो परमार्थ करतो, जी संत वचन ऐकतो, आपल्या गुरुनं दिलेल्या बोधाचं आपण चिंतन करतो, मनन करतो, निधिध्यासन करतो, अभ्यासन करतो आणि मग त्या तत्वाची प्राप्ती आपल्याला होते. हा प्रवास आहे आपल्या अभ्यासाचा.
याप्रमाणे आपलं दैनंदिन जीवन जे आहे ना ते दैनंदिन जीवन आपण घडवायला पाहिजे. म्हणून सुरुवातीला सांगितलं ज्ञानोबाराय देवाच्या द्वारात उभे राहतात म्हणजे काय करतात? काय नाचून काय उड्या मारून देवाची द्वारी ओळखसनापुरी देणे मुक्तीचारी सती येल्या साधल्या का? त्या मुक्ती प्राप्त झाल्याची अनुभूती आली का आपल्याला? काय सगळं आता हरिपाठ विचारू नका, काही विचारू नका, सगळं आपलं मुखोद्गत आहे. मग दिवसभर तोंडामध्ये जेवणाचा घास किंवा गोड लाडूचा लाडू किंवा पेढा दिवसभर ठेवतो का तोंडात आपण? दिवसभर इकडच्या बाजूला काय तोंडात लाडू सुद्धा उच्चारता येत नाही नावते असल्यामुळे. मग तो पटकन काय होईल? तो लाडू तोंडात टाकल्यावर कुठं जाईल? मग नाम का अतुत्रत नाही आपल्या? नाम तर अमृतापेक्षा श्रेष्ठ आहे. महाराज नामदेव राय म्हणतात आमचे अमृताहुनी गोड अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा अमृताहुनी गोड अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा अमृताहुनी गोड अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा अमृताहुनी गोड अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा मन माझे केशवा काबा सेवा काबा घे काबा घे सांगा पंढरी राया सांगा पंढरी राया काय करूया श्री काय करूया श्री सांगा पंढरी राया सांगा पंढरी राया काय करूया श्री काय करूया. भक्त सम्राट नामदेवराय एकेकासाठी प्रसिद्ध आहेत महाराज. आमचे ज्ञानोबाराय मुक्काम कुठला? कुठे राहतात? ते संत आज आहेत असं समजून चाललंय बोलणं. ते कुठे राहतात? ज्ञानोबाराय वास्तव त्यांची कुठे वस्ती आहे? त्यांचं राहणं कुठे आहे? भजनाला सुरुवातीला बसल्यावर गायक काय म्हणतात? स्वर बीर लावल्यानंतर लगेच पहिला शब्द काय असतो? थोडं आत्मचिंतन आहे महाराज. जाग करायचंय. कारण संतांनी सांगितलं उठा 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 भय आले मोठे असं आहे ना अभंग. ते कळावं ना आपल्याला. ते जे आहे ना आमचे ज्ञानोबाराय ते अलंकापुरी 2-3 वेळेस अलंकापुरी 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 म्हणा. लंका 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 नाही ती अलंका आहे. लंकेत कोण आहे? आवडतो? माझ्या माता भगिनींना विचारायचंय की मुलाचं पाळण्यात घालून रावण नाव ठेवणं आवडतं का? दुर्योधन दुःशासन ठेवणं आवडतं का? अरे हे ग्रंथ आम्हाला सांगतात जे त्याज्य ते त्याज्यच केलं पाहिजे. हे सगळे दुर्गुणाचे प्रतिनिधी आहेत. हे वाईट मार्गाला अधःपतनाकडे नेणारे चरित्र आहेत. नाव त्यांचं ठेवणं आम्हाला जमत नाही पण त्यांच्या वृत्तीचं आचरण मात्र आपण जपून ठेवलं. आपल्या जीवनात पारमार्थिक जीवनात भक्ती हा शब्द आपण वापरतो. भक्ती म्हणजे अंतःकरणाची पूर्ण शुद्धता ठेवून
ज्याला प्राप्त करायचंय, ज्याची अनुभूती आम्हाला घ्यायची, त्याचं नामस्मरण करायचं. आणि ते नाम अमृतापेक्षा गोड आहे. पण नामदेव राय स्वतः काय म्हणतात, मला का जमत नाही बरं. हे खरं आहे का? हे खरं आहे का? नामदेवराय म्हणतात मन माझे केशवा का बालके. हे खरे नामदेवरायासारखे नाही असं म्हणा. कोणासाठी म्हणले ते? कोणासाठी म्हणले? आपण नाम घेतो पण त्यातलं अमृतासारखं याची अनुभूती आहे का? मग ती अनुभूती येणं महत्वाचं. ही आहे साधना. नुसतं सरळ पहिल्यापासून शेवटपर्यंत वाचायचं आणि ते अभंग संतांचे नाचून उड्या मारून म्हणायचे, हे करू नका असं नाही म्हणत. अनेकविध दृष्टीनं त्याचे फायदे आहेत आपल्याला. शरीराला व्यायाम होतोय, त्यांनी प्रकृती स्थिर राहते, हे ठीक आहे. पण महत्वाची गोष्ट अशी आहे की त्या अभंगामध्ये जर ते देवाच्या दारात उभे राहिले, देवाचे द्वारी म्हणतात, मंदिरात नाहीत बनत. मंदिरात म्हणले का? आपण काय म्हणतो, कुठे गेला होता? मंदिरात गेलो होतो. अरे मंदिरात गेला होता का मंदिराच्या दारात गेलता का देवाच्या दारात? देवाचं दार कोणतं आहे? त्यानंतर आहे ना, पहिल्या अभंगात आपल्याला जाग केले महाराज. देवाचं दार आपला मनुष्य देह आहे. हा नरदेह निधान लागले हात, नरदेह निधान लागले हात, उत्तम सारे संतांचा आपण उच्चारला ना, तर तो शब्द उच्चारताना संतांचा अंतःकरणाला आतड्या कातड्याला किती पीळ पडतोय. इथपर्यंत गेलो का आपण? इथपर्यंत गेलो. किती कळवळ्याने सांगतात, किती कळवळा. अरे लाभाशिवाय प्रेम करणारी जात आहे संत. ऐसी कळवळाची जाती, ऐसी कळवळाची जाती, हा ऐसी कळवळाची जाती. लक्षण सांगितले महाराज. ही कळवळ्याची जात आहे. कळवळा शब्द उच्चार करा. 4-2 वेळेस कळवळा 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 म्हणा. बेंबीच्या देठाची तिथे संवेदना होती.
तेठ तुटूस्तोवर ती माय माऊली आपल्या मुलासाठी जे प्रेम करते ना, म्हणून आईच्या प्रेमाचं वर्णन सगळ्यात आधी, सगळ्यात पहिल्या प्रथम आमचं उपनिषद तत्वज्ञान काय सांगतो? मातृदेव भव, नंतर पितृदेव भव, नंतर आचार्य देव भव, नंतर अतिथी देव भव. क्रम आहे की नाही? क्रमानं सांगितलं ना, अभ्यास आहे. मातेचं अंतःकरण, पण मातेच्या अंतःकरणापेक्षा अतिश्रेष्ठ असणार संतांचं, सद्गुरूंचं अंतःकरण आहे. आणि महाराज ज्या वेळेस संपर्क आला ना, आमच्या पांडुरंगदादांच्या असताना ज्या भेटी गाठीत संपर्क बोलणं झालं ना, नाही महाराज सामान्यानं कळायचं नाही. प्रसिद्ध परान्मुख संत साधू ते जीव जंतु के भी काळे, ते जीव जंतु से तेथील प्रमाण नेनवे वेदाशी, ते जीव जंतुसी केविकडे. तेथील प्रमाण नेनवे वेदाशी, ते जीव जंतुसी केविकडे. एकच विचार, एकच गोष्ट अनेक पद्धतीनं, अनेक शब्द प्रयोगानं संत आपल्या अंतःकरणावर परिणाम करून देतात. पण तो परिणाम स्वीकारायचा एवढी सुद्धा काय होती आमची तयारी नसली. ही परमार्थाची दुर्दशा आहे. फार महत्वाची गोष्ट आहे महाराज. तिळतिळ तुटतं, तिळतिळ शब्द, तळमळ शब्द, कळवळा शब्द, या शब्दांचे उच्चार वेगळे आहेत महाराज, आणि जिव्हाळा शब्दाचा उच्चार वेगळा. जिव्हाळ्या शब्दाचं स्पष्टीकरण करायचंय आपल्याला. आपल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जिव्हाळा शब्द आहे, आणि जिव्हाळा हा शब्द एका दुसऱ्या शब्दाला, एका अंतःकरणातील भावाला लक्षून सांगितलेला आहे. म्हणून खोल अभ्यास ज्ञानेश्वरात तुकोबारायाच्या गाथेचा. हे पहा, संतांचं महात्म्य जे आहे ना, ज्ञानोबाराय म्हटलं की आपल्या समोर काय येतं माहिती का? अरे ज्ञानोबारायानं भिंत चालवली, ज्ञानोबारायाने एका राजपुत्राला जिवंत केलं. तुकोबाराय इंद्रायणीच्या पाण्यात त्यांचे अभंग तरले गेले. एवढे चमत्कार माहितीत आपल्याला. ज्ञानोबारायानं अमृतानुभवासारखा ग्रंथ लिहून तत्ववेत्यांना अंतर्मुख केले. हा चमत्कार फार मोठा आहे. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ 9000 ओव्यांचा लिहून श्रीमद भगवद्गीतेवर भाष्य लिहिलं आणि सामान्य बुद्धीला परिवर्तनासाठी तयार केलं. ज्ञानेश्वरी ग्रंथ चमत्कार नाही ज्ञानोबाचा, तिकडं लक्षच नाही आमचं. तुकोबाच्या गाथेला 5वा वेद म्हणतात. सामान्य महत्व आहे का? 4च चरणामध्ये एक विचार आहे. अख्ख्या 4500 अभंगात प्रत्येक अभंग 4 चरणाचा असो, 3 चरणाचा, एकच विचार पूर्ण सांगितलाय तुकोबारायाने. आणि त्या तुकोबारायांच्या अभंगाचं तितक्या पातळीवर जाऊन त्याचं विवरण किंवा चिंतन मनन करणं हे गरजेचं आहे आजच्या काळाला. आज जे कोणी प्रबोधनकार आहेत परमार्थामध्ये, त्या प्रबोधनकारानं समाज परिवर्तन करताना संतांचं खरं ऐश्वर्य सगळ्यांच्या समोर ठेवलं पाहिजे. आज नाजूक आहे आपली अवस्था भरतखंडाची. हे कुठल्या राजकीय याच्यावर चाललेलं भाषण नाही. हा आपल्या स्वतःच्या सर्वंकष विकासासाठी सांगितलेला संतांचा विचार आहे. अगदी स्वच्छ सांगतात ना, धर्माचं पाखंड खंडन करून टाकू आम्ही, अशी तुकोबाची भाषा आहे की नाही. या गोष्टीचा तीव्र अशा प्रकारचा विचार
प्रबोधनकाराच्या वाचेवर आला पाहिजे. पण ते फक्त अशा प्रकारची दृष्टी ठेवली. सौदा जर केला परमार्थाचा सौदा तर समाजाचा मृत्यू ठरलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. क्षणभर देवाच्या दारात आहे, क्षणभर. आणि त्याचं फल काय? तेने मूर्तीचारी साधिल्या सलोकता आहे, समीपता समीपता आहे, स्वरूप स्वरूपता आहे, सायुज्यता आहे. इतकं वर्ष 60 वर्ष झाले वयाला बऱ्याच वेळेस मंदिरात गेलो नाही. मुक्ती बिक्ती काही भानगड नाही आपल्याला माहिती. तू माणूसच नाहीस, समजूनच घेऊ शकत नाही. अरे देवाच्या दारात क्षणभर उभा राहिला याचा अर्थ हा अप्रूप अशा प्रकारचा दुर्लभम त्रैवेवेतत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुषत्वम असा दुर्लभ असणारा नरदेह मिळालाय. हा पशूंच्या सारखा वापरायचा नाही हा देह. आपल्याला पशुमध्ये आणि आपल्यामध्ये अंतर आहे. देवनी नरदेह विचारावे सारे. देवनी नरदेह विचारावे सारे. देवनी नरदेह विचारावे एका राजाची पत्नी, सम्राटाची पत्नी, सम्राज्ञी, मयूरध्वज राजाची पत्नी मदलसा, तिनं आपल्या लहान मुलाला पाळण्यात घालून हा बोध केलेला आहे. उपदेशी मदाल मेला कैसा. उपदेशी मदाल देहनी मान कैसा. आलासे ते माती किया गर्भवासा. आलासिया पवनावा माती किया
त्या लहान मुलाला पाळण्यामध्ये ती मदलसा राणी उपदेश करते. त्याचं तात्पर्य असं आहे की हा मनुष्य देह नाशिवंत आहे आणि दुसरी गोष्ट हा दुर्लभही आहे, दुर्लभही आहे आणि नाशिवंतही आहे. मी मिळायला दुर्लभ. पाप पुण्य समान समीत ऐच पाविजे कर्मभूमी. आणि असा मिळालेला देह अपूर्व, याच्यावर जर पाळण्यात असे संस्कार झाले नाहीत तर आज समाजाचं चित्र काय सांगा. हा विषय जो आहे ना अभ्यासाचा आहे पारमार्थिकांच्या. तुम्हाला माहितीये असेल माहिती, त्या बड्या बंडवाल्या तो ज्ञानेश्वर माने पहिला. बंडवाल्यामध्ये ज्ञानोबा आहे. त्यांनी संपूर्ण समाज चंद्रभागेच्या वाळवंटीत एकत्र आणला. आणि त्यांची पहिली गोष्ट, अंतःकरणाची पूर्ण शुद्धता झाल्याशिवाय त्या ठिकाणी सत्विचार टिकू शकत नाही. जयाने घातली मुक्तीचे गवांडी, जयाने घातली मुक्तीचे गवांडी, जयाने घातली मुक्तीचे गवांडी, जयाने घातली मुक्तीचे गवांडी, मिळाली मांडी वैष्णवांनी, मिळाली मांडी वैष्णवांनी, मिळाली मांडी मिळविली मांदी वैष्णवांची. जयाने घातली मुक्तीची गवांदी, जयाने घातली मुक्तीची गवांदी, मिळवली मांदी वैष्णवांची. ईश्वरनिष्ठांची मांदी आहे. तात्पर्य असं आहे महाराज, या अशा आपल्या बौद्धिक कार्यक्रमामधून आपल्याला आपण ज्या वाटेनं परमार्थाची वाट चालू लागलोय ना त्याचा खरा निका अर्थ आपल्याला कळला पाहिजे. म्हणून वैष्णवात दोन भाग आहेत महाराज. एक साधा वैष्णव आहे आणि एक निका वैष्णव आहे. कंठी धरीला कृष्ण म्हणी अवघाजनी प्रकाश, काला वाटू एकमेका वैष्णव निका. पूर्ण संपूर्ण भगवंताच्या चरणावर ज्यानं सगळं समर्पण केले आणि केवळ भगवंताच्या नामाचीच त्याला गोडी लागलेली आहे. त्या नामस्मरणावर प्रेम केलं, ते अमृतासारखं गोड वाटलं नामदेवरायांना. काय सामर्थ्य आहे महाराज त्या नामस्मरणानं. नामदेवरायांच्या जीवनातला केवढा मोठा धक्का देणारा असा आश्चर्यकारक प्रकार आम्हाला औंढ्याला दिसला. जिव्हे गोड तीन अक्षरांचा रस, अमृत कयास तुझे तू, अमृत कयास तुझे तू. जिव्हे गोड तीन अक्षरांचा रस, अमृत कयास पड, अमृत रस पड. अनेक प्रकारानं संतांचं महात्म्य आपल्याला श्रवणात आहे. परंतु केवळ आणि केवळ श्रवणामध्ये
ते श्रवण घेतलं म्हणजे झालं नाही. एका कार्यक्रमामध्ये कुटुंब गर्दी असणारा समाज जमलेला, एक जण त्याच्यातून उठला, ओ म्हणला महाराज, कीर्तनकाराला म्हणला, एवढं सांगता म्हणला तुम्ही, बिंबीचा देठ तोडून सांगता, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. कीर्तनकार म्हणले, कीर्तन झाल्यावर नाही म्हणले, आत्ता पाहिजे आपल्याला. म्हणले विचार. ते म्हणले, या देहामध्ये हे जे अवयव आहेत, या अवयवामध्ये दोन्ही डोळ्याच्या मधून निघणारं एक जे आहे अवयव, त्याला नाक म्हणतात. हे डोक्यावर का नाही, वर का नाही? वर काय श्वास घेता आला नसता का? कीर्तनकार महाराज म्हटले, अरे बाबा, ते नाक जर डोक्यावर असतं ना, तू काही पण खाल्लं असतंस. पण ती तपासणी करून आत घास टाकते. बिनबोबाट सांगितलेलं काम करते नाक, प्रत्येक इंद्रिय बघा. आणि ती ताबडतोब म्हणले, तू त्याची खात्री करतो, विटलंय का, बिघडलंय का, अमकंय का, तू पहारेकरी येतो. तिकीट तपासल्याशिवाय आत प्रवेश देणार नाही तुम्हाला. तर महत्वाची गोष्ट अशी आहे की नाक वर असणं, म्हणजे तू काही खायचे, तो त्याच्याही पुढचा होता. तो म्हणला, नाक दाबून खाता येत नाही का आपल्याला? ज्यानं वाम मार्गाने जायचं ठरवलंय, तो कितीही पारमार्थिक जीवनात येऊन आपल्याला दिसला तरी बदल होणार नाही. त्याग आहे फार मोठा महाराज, फार मोठी श्रद्धा आहे, निष्ठावंत भाव असणं गरजेचं आहे, असं प्रतिपादन आहे महाराज संतांचं. सगळ्या हा कळकळीचा निरोप आपल्या सेवेत यावा. आमच्या सतीश महाराजांनी आणि आमचे सोनवणे महाराजांनी अतिशय आस्थापूर्वक आज्ञा केली, असं आपल्यासारखा मनुष्य म्हणेल. विनंती म्हणणार नाही आपण, कारण आपण साधक आहे, आपली मर्यादा आपल्याला कळते. तेव्हा त्यांच्या मध्यस्थीनं आमच्या पांडुरंग महाराजांनी आज्ञा केली की इथली सेवा जा आणि करा. असा त्याचा आम्ही काय केलाय, संदर्भ जोडलेला आहे. तर त्यांनी ही संधी उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे अतिशय पोटतिडकीनं आपल्याला सांगायचं, आणि जो विचार सांगायचा आहे ना, तो विचार आजच्या प्रतिपादित असणाऱ्या अभंगातून अत्यंत संक्षिप्तपणे सांगायचा, विस्तारानं नाही. आणि विस्तारानं सांगा म्हणत असाल तर पहाटे 6 वाजेपर्यंत आपण सांगू शकतो, काही चिंता नाही. नाहीतर काय काम आहे आता आपल्याला, ह्याच्यासाठीच मोकळे आहेत आपण. असं कुठं असतं काय? कीर्तन 2 तास, कीर्तन 2 तास, प्रवचन 1 तास, भजन 3 तास, बरोबर आहे? 2 तास कीर्तन, 1 तास प्रवचन आणि 3 तास भजन, आणि तमाशा रात्रभर. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. काय सांगायचे महाराज, आम्हाला या भौतिक जीवनामध्ये, या मृत्यू लोकामध्ये येण्याआधी आम्हाला सूचना दिल्या की बघ, तुला मनुष्य जन्म दिला जातो, तर तू एक कर, काय कर, तू 3 वेळेस भगवंताचं नाम घे आणि 1 वेळेस तू अन्न खा. आपण हा नियम बदलला गेले सांगा. सकाळी नाश्ता, काय अर्थ आहे त्या शब्दाचं काय माहिती, कुठून आलाय शब्द नाश्ता. उच्चाराला सुद्धा किती आपल्याला मळमळ झाल्यासारखी होती. नाश्ता काय सांगतो, उर्दू शब्द आहे. दुपारी चौरस आहार सर्व प्रकारचा, संध्याकाळी पुन्हा जेवायचा आग्रह करतात. हा थोडं तसं झोपू नये, काय मरशील का?
अरे जितकं सीमित आणि संयमानं जीवन जगशील ना, जेवढं पाहिजे, जठराग्नी तृप्तीसाठी आहार आहे, चवीसाठी नाही महाराज. की बाकीच्या पशूंच्या प्रमाणे आपलं वर्तन खाण्यापिण्याचं व्हावं, हे बसत नाही आपल्या चौकटीत. आपुल्या स्वहिता नाश केला, आपुल्या स्वहिता नाश केला, आपुल्या स्वहिता नाश केला, आपुल्या स्वहिता. नित्य मुटोनिया खावयाची चिंता, नित्य मुटोनिया खावयाची चिंता, नित्य मुटोनिया खावयाची चिंता, नित्य मुटोनिया खावयाची चिंता. आपुल्या स्वहिता नाश केला, आपुल्या स्वहिता नाश केला, आपुल्या स्वहिता नाश केला. आपल्या प्रमाणामध्ये नित्य खावयाची चिंता शब्द आहे का? हा. आहे ना. आता नित्य तुकोबराय काय म्हणतात माहिती बघा, अन्न नको, काय म्हणतात, न वाढो संतान, न वाढो संतान, न लगे अन्न, काही नकोय मला. आणि त्यात परिस्थिती प्रतिकूल आली तरी तुकोबरासारखे संत म्हणतात, बरे झाले देवा निघाले दिवाळे. ते नरसिंह मेहता म्हणतात, भले थयू बायको मिली. ते नाथ महाराज म्हणतात, माझ्या प्रपंचात मला तुम्ही काय केलंय, संत संगती दी. काही लोक म्हणले, महाराज तुम्ही मठात घरात बसून परमार्थ करता, बाकीच्या संतांच्या सारखं तुम्ही फिरत नाहीत, मग तुम्ही संत संगती नसल्यावर, सत्संग नसेल तर परमार्थ कसा होईल. हो म्हणले, सगळ्यात मोठा सत्संग आहे माझ्या घरात, आमची धर्मपत्नी सत्संगच आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये समत्व किंवा समानता संतांच्या विचारात आहे ना, तो विचार आपण का आचरणात आणू नये. आपल्या काय येत नाही, ते तर हाडामासाचे आहेत ना संत. आपल्या काय तो विचार, अभंग वाचला की तो विचार आपल्या वर्तनात काय येत नाही. का बुद्धी होत नाही आपल्याला अशी. किती कीर्तन, किती प्रवचन ऐकली आपण, काय परिवर्तन झालं आपल्यामध्ये. हे का, की तुम्हाला सगळ्यांना काही द्वैत म्हणून उच्चारत नाही, सांगणारा सुद्धा या गोष्टीचा विचार करतोय. सांगणारा आपल्यातलाच हे लक्षात घ्या. की काय फार मोठे याच्यात आहे असं समजू नका, पण अभ्यास मार्गात काय करायचं एवढा खुलासा करणं गरजेचं आहे. आपल्या श्वासोच्छ्वासावर जर आपण नाम बसवलं ना, तर उद्यापासून परिवर्तन होईल. आपलं श्वास घेताना एक शब्द, सोडताना एक शब्द, निवांत बसायचं एकांत आहे. काय भांडवल खर्च करायचंय काय, काहीच करायचं नाही. पण हे होत नाही आपल्याकडनं. परंतु अशा महान साधूच्या सानिध्यामध्ये हा परिसर अतिशय पवित्र झाले असल्यामुळे ही वृत्ती, चांगली वृत्ती, भक्तीची कृती आणि वृत्ती, याच्यामध्ये वृत्तीला महत्व आहे, कृतीला नाही. कृती करण्यामध्ये अनेक उपकरणांचा समावेश येतो आणि मग ती कृती करायची, मग फुलं कमी पडली, आंबे कमी पडलं, असं होतं. वृत्ती महत्वाची आहे. ती वृत्ती शुद्धाती शुद्ध वृत्ती असली पाहिजे. आणि म्हणून संपूर्ण परमार्थ हा आपल्या मनाशी संलग्न आहे. मन महत्वाचं आहे. सुखाचे शेजारी सुखाचे शेजारी सुखाचे शेजारी बहुळेन सुखाचे शेजारी तुका म्हणे मागे
तुका म्हणे मग नया वृत्तीवरी 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 सुखाचे शेजारी पाहुणे सुखाचे शेजारी पाहुणे ऐसे वर्णन तुका म्हणे मग नये वृत्तीवरी सुखाचे शेजारी पहुडेन ऐसे वर्मे मज दावी नारायण अंतरीच्या खुना प्रगट होणे सुखाचे शेजारी पहुडेन पहुडे. तुका म्हणे मग नये वृत्तीवरी सामान्यातील सामान्य जीवनातील अनुभव तुकोबर आहे, ज्ञानोबर आहे, नाथराय सांगतो. आणखी किती सोपं करून सांगायचं परमार्थ. एका ठिकाणी ते काय म्हटले माहितीये, बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त तया सुखा अंत पार नाही. येवोनी अंतरी राहील गोपाळ सायासाचे फळ पैसली. राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी मंत्र हा उच्चारी वेळोवेळा. तुकोबराय म्हणतात तुका म्हणे ऐसे देईन मी दिव्य जरी होय भाव एकोणी. किती स्पष्ट शब्द आहेत महाराज. काय करायला सांगितलं ते नामस्मरण अशा पद्धतीनं करा हे सांगितलं. आणि त्याच्यासाठी काय पाहिजे माहितीये, त्याच्यासाठी श्रद्धा बलवान पाहिजे. गीताकार 4थ्या अध्यायामध्ये म्हणतात श्रद्धावान लभते ज्ञानन. पुढं काय तत्पर संयतेंद्रिय ज्ञानं लब्ध्वा परां शांती मचिरेनाधि गच्छति. तरी आत्मसुखाची या गोडिया बरोबर आहे. इंद्रिय मानू नाही सकळ विषयाला विटला वीट आला. अरे पांडुरंगानं वीट पायाखाली तुडवली. वीट नाही पांडुरंगी. पांडुरंगी वीट नाही. विटणारे पदार्थ नाशवान पदार्थ जे आहेत, दुःख देणारे जे पदार्थ आहेत ते नाशिवंत आहेत, त्यांना जवळ करू नका असा संदेश आहे महाराज. ते आपल्या सानिध्यात आहेत, पण त्याचा जेवढा उपयोग करून घ्यायचा तेवढा सीमित करायचा आहे. त्यात आसक्त व्हायचं नाही. प्रपंच दुःख रूप प्रपंच दुःख रूप प्रपंच दुःख रूप खरे मानलाय आपण. साधू म्हणतात आम्ही मानलाय दुःख रूप. प्रतिकूलतेतही भक्ती टिकली पाहिजे, म्हणजे प्रपंच दुःख रूप नाही. विठ्ठला विठ्ठला तुकोबाराय सांगतात 4 चरणामध्ये पहिला शब्द आहे जाणे. सरळ अर्थ समजून घ्यावा की काय ते. जाणे जाणे म्हणजे जाणीवेला कळणे. जाणीव आहे ना आपल्याला. जाणीवेला कळेल मनाला कळावं की का म्हणत जाणे समजून घ्यावं. ते सांगतात या नरदेहात आलेल्या जीवाला
तो जीव पुरुष असो किंवा स्त्री असो. जीव शब्द स्त्रीलिंगी पुल्लिंगी असं नाहीये. तो कोणत्या ह्याच्यात तरी स्त्रियांनी काय पुरुषांनी काय ही गोष्ट समजून घ्या. काय जाणून घ्यायचंय? भक्तीचा जिव्हाळा. शब्द काय आलाय? जिव्हाळा. जिव्हाळ्याची भक्ती, दांभिक भक्ती नाही. दांभिक भक्तीपेक्षा नास्तिकता बरी. नास्तिक असलं तरी चालेल, पण दांभिक भक्ती दाखवायला, दामडवलाची भक्ती. अरे ते असं सांगतात महाराज की दांभिक भक्ती दाखवण्यासाठी दंभ आहे त्या ठिकाणी, खोटा आविर्भाव आहे त्या ठिकाणी, मोठाचे मोठामध्ये लोकांची एरझार चालू आहे बरं का, जाहिरात आहे त्याची. लोकांना वाटतो काय परमार्थ चाललाय, काय परमार्थ चाललाय, काय तो परमार्थ निरर्थक आहे. कारण तिथं दंभ आहे, तिथे प्रसिद्धी आहे. एवढं सगळं करायला काही लागतो अशा प्रकारची अपेक्षा आहे, तिथं लालच आहे. ते माणूस म्हणून गरीब श्रीमंतीचा भेद न करता माणूस म्हणून, देव म्हणून, संत म्हणून त्याच्याकडे बघण्याची वृत्ती अजिबात नाही. जिव्हाळा शब्द विस्तृत सांगायचा थोडक्यात. आपल्या खेडेगावामध्ये अजूनही खेड्यातून नद्या वाहतात की नाही? काही ठिकाणी तुंबून पाणी ठेवलं नाही, पण पावसाळ्यात नद्या वाहतात की नाही? मग त्या नदीच्या काठी गेल्यावर तिचं जे पात्र आहे त्या पात्रातला काही मोकळा भाग आहे ना, तिथं वाळू असते की नाही? आपण लहानपणी हा प्रकार केलाय. दोन्ही हाताने खरा वाळू, आलं पाणी आलं, थोडं पाणी येतं वाटीभर, पुन्हा ते झटकून टाकलं की पुन्हा पाणी हजर. बरोबर आहे? 2 लाख लिटरचं पाण्याची मोठी टाकी, त्यातलं पाणी संपल्यावर आपोआप पाणी येईल का बरं? नाही. विच कसं येतं? जिव्हाळा मारायचं. ही जिव्हाळ्याची भक्ती आहे. ते नितळ पाणी येऊन आम्ही उंजळीतून प्यायलेले आहेत की नाही? बघितलंय की नाही? तर अशी जिव्हाळ्याची भक्ती, त्या जिव्हाळ्याच्या भक्तीत प्रेम आहे, आस्था आहे, आपुलकी आहे, सत्यता आहे आणि निस्सीम अशा प्रकारची श्रद्धा आहे. ते दर्शन तेव्हा होतं साधूंच्या चरणावर डोकं ठेवलं की शरीर भाव गेलाच नाही. देहभाव हरपला. कुणाला पाहता? विठ्ठलाला. पण असं दर्शन होतं का? नव्या चपला बाहेर येत आपली, तिकडे लक्ष जात. काय कमाल आहे आपली. हे दोष जे आहेत ना आपल्या साधनेतले, ते अत्यंत काळजीनं आपण दुरुस्त करून टाकले पाहिजेत. आणि आपल्यामध्ये एक अशी प्रतिभा, अशी चैतन्य शक्ती जी आहे ना, तिची अनुभूती घेतली. आपण सुख शब्द वापरतो की नाही? सुख शब्दाला विरुद्ध शब्द काय आहे? काय शब्द आहे? सुखाला विरुद्ध, बरोबर आहे ना? पापाला विरुद्ध, सत्याला विरुद्ध, बरोबर आहे? खऱ्याला विरुद्ध. सगळ्यांना उत्तर देता येतात. उत्तर ह्या प्रश्नाचं द्या, आनंदाला विरुद्ध शब्द सांगा. नाही आनंदासी जोडा, नाही आनंदासी जोडा, सांगता गोष्टीला गती गोडा, सांगता गोष्टीला गती गोडा, आलासिया करा मुझ्या तारा, आलासिया करा मुझ्या तारा, तुकाने बिना भक्तीच्या मनोने नाही काही
रूपाचे आशा आग आगर अभंग पाठ आहे हा सगळ्यांचा. रूप पाहता लोचनाच्या आत पाहायचं का बाहेर? लोचनी लोचनी असा शब्द आहे, लोचनी. लोचनी रूपी असा शब्द आहे, रूपी जडले लोचन. पायी असा शब्द आहे, पायी स्थिरावले मन. म्हणजे रूपात डोळ्याच्या आत सप्तमी विभक्ती आहे. काय रचना आहे संतांची. तिथे ते सुखी सुख सुखाचं आगर आहे. इथे सुख शब्दाचा अर्थ ज्ञानेश्वरांना सामान्य लोकांना सुख सांगायचे, पण आनंद असा शब्द आहे. आनंदाचे आगर आहे. आनंद आणि सुख एक गोष्ट लक्षात ठेवायची महाराज. सुख संवेदना आहे. सुख काय आहे? आणि आनंद अनुभूती आहे. आणि आनंदाची नित्य अनुभूती येण्यासाठी हा संपूर्ण प्रपंच आहे परमार्थाचा. ती अनुभूती आपल्याला, याचा अर्थ असा, तो आनंद आपल्या आतच आहे. तो फक्त काय करायचा आहे? उघडा करायचा आहे. कस्तुरी पदार्थ आहे, त्या कस्तुरीची किंमत कोट्यावधी रुपये तोळा आहे. ती कस्तुरी कुठं सापडते? हा? हरिणाच्या नाभीत. आपल्या नाभीत नाही ना, आपल्या नाभीत तसला काही प्रकार नाही. आपलं सगळं शरीरच अमंगल आहे, पण मंगल करण्याचं साधन संतांनी सांगितले आपल्याला. जन्मापासून आपलं शरीर अमंगल आहे, मृत्यूपासूनही आपल्याला सूतक आहे. दोन्ही गोष्टी सांगितल्या. शरीर चांगले चांगले, शरीर वांगले वांगले. दोन्हीचा अर्थबोध नीट लक्षात घ्यावा आपण. तो ती हरण्याच्या बेंबीत सापडणारी कस्तुरी, कोट्यावधी रुपयाची कस्तुरी, हजारो मैल तिचा सुगंध चालतो. ती एका पेटाऱ्यात बंद करून चौकात ठेवली. 4 रस्ते एकत्र येतात तिथं ठेवली, आणि तिला कुलूप आहे. त्या कुलूप बंद असणाऱ्या पेटीत एवढी मौल्यवान वस्तू आहे, ती सुगंधावून ओळखू येते. पण पेटीचं झाकण बंद असल्यामुळे तिचा सुगंध येईल का? येईल? सुगंध येईल? वास्तविक येईल? आपल्या ठिकाणी असणारी आत्मचैतन्य, आपलं आत्मरूप देव जो आहे, तो आवृत्त झालाय मायेनं, अज्ञानानं आवृत्त झालाय. ते न मुह्यंती जंतवा. ते झाकण फक्त दूर करायचंय, आणि त्याचं साधन केवळ नामस्मरण आहे. आणि ते नामस्मरण भक्तियुक्त अंतःकरणानं घेतलं पाहिजे. अशी जिव्हाळ्याची भक्ती करणारे जे महात्मे आहेत, त्या महात्म्यांची चरित्र आपल्याला त्यांच्या चमत्कारावरून थोर वाटतात. पण त्यांनी केलेलं कार्य जे एवढं प्रचंड कार्य आहे त्यांचं, की त्यांचा भाव असा आहे की पुन्हा पुन्हा आम्ही चुकतोय, पण ते जमतच नाही. ते म्हणतात आम्ही वैकुंठवासी असलो तरी आम्ही पुन्हा पुन्हा येणार. याच कारणासाठी आलो, याची कारण अशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. कोणत्या भावानं वर्तन करायचे? साच भावे. आता सत्यानं वागायचं सांगितलं. सत्यानं वागण्यासाठी भाव शुद्ध पाहिजे. भाव शुद्ध असणारी ती भावयुक्त भक्ती जी आहे ना, ती दैनंदिन आचरणात आली. काय करतो माहितीये? एखादं भांड्यावर पडलं की आवाज होतो की नाही घरात? तो गृहिणी काय करते? भांड्याचा नाद बंद करते, पण तिचं तोंड बंद नसतं. नाद का बंद करायचा? की भांड्याचा नाद लागू नये, हे घरात वादावादी होऊ नये असं तिला वाटतं. ती वादावादी करते, भांडण बंद करते. किती परस्पर विरुद्ध क्रिया आहे. या सगळ्या गोष्टी सूक्ष्मतेनं तपासणं गरजेचं आहे महाराज. ही साधन आहे महत्वाचं. तेव्हा अशा प्रकारची जिव्हाळ्याची भक्ती असणारा जो आहे ना, जो महात्मा आहे ना, त्याला ते काय म्हणतात? जाणे भक्तीचा तोची दैवाचा म्हणजे भाग्यवान. तो भाग्यवान आहे.
आता भाग्यवान कोणाला म्हणावं? भाग्य आणि भाग्यवान यात फरक आहे. भाग्य म्हटलं की प्रपंचातलं भाग्य. आपल्याला काय वाटतं? प्रपंच सुखाचा चालावा अशी आपली प्रार्थना आहे देवा. देव म्हणतो ही प्रार्थना मंजूरच नाही आम्हाला. कशातलं मागतोय आम्हाला? ज्ञानोबाराय काय म्हणले? ज्ञानोबाराय म्हणले, ज्ञानराज म्हणे, ज्ञानदेव म्हणे, भजा आत्मदेवा. अखंडित सेवा करते. ज्या चैतन्यावर, ज्या शक्तीवर आपला देह चालतो ना, ती शक्ती अनुभूती धरायची. ती स्वयंप्रकाशित आहे, ती ज्ञानरूप आहे, ती सगळ्या जगताचा आधार आहे. अशा शक्तीचा अंश आपल्या देहात आहे. ममई अंशो जीव लोके जीवभूतच सनातन. पुढं काय? मनःष्टानी इंद्रियानी. जेवण जास्त झालं काय आज? विठ्ठल मर्यादा सांगा आम्हाला. टाईम आली. टाईम आली. झालं? टाईम आहे. टाईम आहे. चालू दे. थोडं 10-15 मिनिट नाही मंजूर करणार. हा करू ना. हं? विनंती बरं का, नाही हा, तर चालेल. धावता चारही चरणाचा भावार्थ सांग. तर तो महात्मा जो आहे तो भाग्यवान आहे. कोणता महात्मा भाग्यवान? संत भाग्यवान ज्यानं भक्तीचा जिव्हाळा जाणला. भक्तीचा जिव्हाळा ज्यानं जाणला की खरी भक्ती काय आहे. दांभिक भक्ती नको. भगवंताकडे प्रपंचातलं मागणारा जो विषयी असतो ना, तो भक्ती करतो, परंतु त्या भक्तीत सुद्धा अपेक्षा असते. तेव्हा ती भक्ती असते खरे, परंतु ती भक्ती श्रेयस नाही. कारण मुळात 2 प्रकार आहेत महाराज, प्रेयस आणि श्रेयस. श्रेयस म्हणजे पारमार्थिक सुख आणि प्रेयस म्हणजे प्रापंचिक सुख. प्रेयस सुख जे आहे ते नाशवान आहे. ते आज आहे, उद्या नाही. नंतर नाही. ते सुख दुःख मानसिक वृत्तीचे आहेत, मनाचे गुणधर्म आहेत ते सुख दुःख. तेव्हा ते खरे नाहीत. खरं निर्भेळ, निरतिशय, निरंतर आणि निरलस सुख जर पाहिजे असेल तर आपली भगवंताविषयीची भक्ती समर्पणाची असेल. मला हे सांगा की तुम्ही भगवंताला फुलांचे हार चढवले, दीपमालाची तिथं शोभा केली, सगळीकडे आरास केला. हे सगळ्या वस्तू तुम्ही कुठून आणल्या? हे सगळे फुलं कुठून आणले? कुठून? बाजारातून. बरोबर. बाजारात कुठून आले? शेतातून कुणी उगवले? कोण आहे त्याच्या पाठीमागे? कोण? ही फुलाची मालकी कोणाकडे आहे? कोणाच्या मालकीचे ते फुलं? कोणाच्या मालकीच्या त्या वस्तू अभिषेकाला आणलेल्या? त्या कोणी निर्माण केल्या? एवढं भगवंताच आहे. भगवंत म्हणतो माझंच मला देतो, तू काय भक्ती करू? काय पाहिजे तेव्हा तुला? मला फक्त मन पाहिजे. देव निराश दिसले एका भक्ताला. तो श्रीमंत होता. तो म्हणला देवा आज तुझा चेहरा का कोमेजलाय? का कशामुळे तू असं कोमेजल्यासारखं झाला? का रात्री कीर्तन जास्त वेळ झालं का म्हणून तुला आळस आलाय? त्यांचा संवाद आहे, आपला नाही. तर तो देव म्हणलं काय करावं? म्हणजे माझी चोरी झाली. देवा तुझी चोरी आणि तुला सांभाळता आलं नाही तुझ्याजवळ धन का म्हणतोय भक्त? तू एवढं का हे झालं म्हणले? इतकं कसं गैरात्यासारखं वागायला? देवाला म्हणतो तू काय करावं? झाली बा म्हणले. मग काय गेलं? वस्तू काय गेल्या तुझ्या? ते म्हणले काय बऱ्याच गेल्या वस्तू. आता काय सांगू तुला? मी देतो तुझ्या सगळ्या वस्तू, सांग. देव म्हटलं ते बघ माझं मन चोरी गेलंय. मन कसं काय चोरी जाऊ दिलं? ते नेले म्हणले. कुठे नेले? ते नेले गोकुळातल्या राधेनं. नेतो का? भगवंताला तुमचं मन. तुम्ही शब्द वापरताना, नमस्कार करताना काय करता? न मन. बरोबर आहे? न मन. मन पूर्णपणे समर्पण करा
आणि नमन करा. मन नाही राहील. मन ठेवून नमस्कार चालत नाही. मन हा मोगरा अर्पणी ईश्वरा पुनरपि संसारा पुनरपि संसारा मन हा मोगरा अर्पणी ईश्वरा पुनरपि संसारा पुनरपि संसारा श्रीमद भागवतात सांगितलं मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः. बंधाला आणि मोक्षाला कारण मन आहे. कुणीकडे न्यायचं मन? कुणीकडे न्यायचं आपण ठरवायचं. आपल्याकडे बुद्धी आहे ना, बुद्धीनं त्या मनाला कुणीकडे प्रेरणा द्यावी? मोक्षाकडे द्यावी का बंधनात पडायचे? साधी गोष्ट आहे ना. महात्मे कधीही बंधनात पडत नाही. बंधनाचं प्रपंचाचं स्वरूप त्यांना माहितीये. प्रपंचच परमार्थ रूप करायचा हे त्यांचं ध्येय आहे. आपले प्रपंच फाटके तुटके आणि दुःखरूप काय तर आपण ते समजून घेतले नाही. प्रपंच त्याच्याच मालकीच आहे ना, त्याच्यात. मग हाका कोणाला माराव्यात? रामराव पाटील गावाबाहेर राहतो. गावाबाहेर बंगला बांधला. हल्ली शेतात बंगलेत. आणि मग त्याने कुत्रे आणले, काही परदेशातून, काही गावातले, काही. आणि सगळ्याला माहिती आहे कुत्रे फार वाईट आहेत. पाहुणे आले, गावात पैसेतून आत आले, चौकस काही असतात, 4-2 टोकार मोकळे. लगेच कोण आलं, पाहुणे आले. का पाहुणे? कुठले तुम्ही? काय झालं? अहो म्हणजे रामराव पाटील जवळ बंद आहे. म्हणजे रामराव पाटील रानात राहतो. मग रानाची वाट दाखवता का? हा म्हणला, आपण दाखवतो. तुमची नदीपर्यंत गेला ते पाणीतून जा म्हणले पुढं. पण त्या माणसाने सांगितलं थोडं अलीकडं आंब्याच्या झाडाखाली उभं राहून रामराव पाटलाला हाका मारा. पण त्याच्याजवळ भयंकर मोठमोठी कुत्रे छाती एवढाली आणि जाऊन तोडतीलच म्हणले तुम्हाला. लांबून हाका मारा. पण ते बरं आहे म्हणले. आंब्याच्या झाडाखाली पाहुणे उभे राहिले. पाटील 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 आवाज आला. पाटील आतमध्ये जेवण करत होता. पाटील पाटील म्हणून तर ते 4-5 कुत्रे असे वेगात धावत गेले पाहुण्यावर. और पाहुणे गेले घाबरून. आता म्हणले हे नक्की सोडणार आपल्याला. तेवढ्यात पाटील म्हणला कुत्रे गेले बरं कामगार. मग कुत्र्याच्या नावानं कुत्र्याला हाक मारली. कुत्र नावानं हाक मारली की शेपूट घालून आलं. कुणाला हाक मारली? कुत्र्याच्या मालकाला. बरोबर आहे. मायेचा मालक कोण आहे? मायेचा मालक कोण आहे? मदादी माया कोणाची आहे? भगवंताची आहे. मग कोणाला हाक मारायला पाहिजे? मायेपासून त्रास होताना बेंबीच्या देठापासून हाक मारे त्राहे 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 तार 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 देवा मला. पूर्ण समर्पण आहे की नाही? तुका म्हणे माया बोले दासी लागे माया आईचे विठोबा उच्चारिता धन्य म्हणे माया बोले दासी लागे माया आईचे विठोबा मुळात माया नाहीच आहे. माया शब्द उलट करा. या म्हणजे नाही. नाही. जी नाही ती माया कल्पित आहे. आणि कल्पित गोष्टीला सत्य दिल्यामुळे प्रपंचातलं दुःख वाढले. सरळ हिशेब आहे. नका त्याच्यात अडकू जास्त. नका आसक्त होऊ बर का. प्रपंच तोंडी लावण्याचे. तुम्ही भाता एवढं लोणचं खाता का जेवण? जितका भात वाटला तेवढं लोणचं बरणीतलं किंवा चटणी तेवढी खाता का? और तेवढी चटणी जर खाल्ली तर तुम्ही जागेवर बसायचीच नाही. परिणाम लगेच होतो त्याचा. चटणी किती? तोंडी लावणे. प्रपंच तोंडी लावणे इतकं करा. उरलेला परमार्थ करा. आणि म्हणून काय झालंय की ज्यांना भाग्यवान म्हटलं ना ते संत
ते भाग्यवान आहेत, भाग्यवंत आहेत. म्हणून दैवाचा पुतळा असा शब्द आहे. कोणाला भाग्यवंत म्हटले? भाग्यवंत मनोदया शरण गेले पंढरी राय. जे पंढरी रायाला शरण गेले ते भाग्यवंत आहेत. अशा भाग्यवंत संतांना ते दैवाचा पुतळा म्हणतात. तेवढं मला पटतंय. आणिक न लगे माझ्या मना. हो का? पंडित शहाणा. ते पंडित किती शहाणा असू दे, आपल्याला काही त्याचं पटत नाही. कारण पुस्तकं वाचून त्याने आपलं सांगितलेले. त्याने थोडंच भगवंताचं स्मरण करून भजन केले. भगवंताचं स्मरण करून जर भजन केलं ना, तर भजन किती काही रात्री चालू राहील आणि समोर बसलेला श्रोताही उठणार नाही. करायचं का तसं? कोण करणार? तात्पर्य असं आहे की माझ्या मनाला पंडित कितीही शहाणा, पंडित किती शहाणा, त्याचं शहाणपण उपयोगाचं नाही. या चरणाचा विस्तार खूप करण्यासाठी उदाहरण आहेत आपल्याकडे. कधी आपल्या सारख्या भक्तांनी पुन्हा आज्ञा केल्यानंतर जर येणं झालं तर राहिलेला भाग काय ते आपल्या लक्षात आहे, त्यामुळे तो सांगितलं जाईल. तर पंडित जे असतात ते त्यांच्या पुरते ते शहाणे असतातच असं नाही. ते शहाणे आहेत असं दाखवतात. त्यांचं पांडित्य ते दाखवतात लोकांना आणि त्यांच्या त्या ह्याच्यामुळं ते लोकांना काय करतात, आपला स्वतःचाही कार्यभाग करून घेतात. मग कोण आवडतं? ज्याचं चित्त नामरूपात जडून गेलं. जडून हा जडणी, जडून जाणे हा शब्द कशातला आहे? सुतार व्यवसायातला आहे. लाकडात लाकड जडून टाकले, खांडात खांड, इमारत पडून गेली तरी जडणी तुटत नाही. ते खांबात खांब अडकलेले असतात ना, ती इमारत पडून गेली तरी ती तुटतच नाहीत, जडून गेले. रूपी जडले लोचन, पायी स्थिरावले ही आई साधना. अशी साधना करणार ज्याचं चित्त नामरूपाशी एकरूप झालं. माझी गौरी आहे, माझी. कानाला लाव, रामनाम निघल त्याच्यात. जनाबाई म्हणते त्या पोरीला, तिच्या झेंज्या धरल्या जाणीनं, माझ्या गौऱ्या ओळखायच्यात का? कानाला लाव. त्याच्यातून विठ्ठल विठ्ठल ध्वनी, शरीरातून तो ध्वनी संक्रांत होला निर्जीव वस्तू. किती साधना असेल आवडत जायचं नाही. आणि जो उपवराय शेवटच्या चरणात सांगतो, तू का म्हण नाव विधान, तू का म्हण नाव विधान, तू का म्हण नाव विधान, तू का म्हण नाव विधान,
तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध. 9 प्रकारची भक्ती भागवतात प्रल्हादानं सांगितली. श्रवणं, कीर्तनं, विष्णू नामस्मरणं, अर्चनं, वंदनं, विष्णुपादसेवनं, सख्यम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदन. 9 प्रकारची भक्ती ज्यानं केली त्याचंच अंतःकरण शुद्ध होईल. शुद्ध अंतःकरण झाल्यानंतर त्या ठिकाणी भगवंताची काय होईल, भगवंताला बसण्याची जागा होईल. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ येवोनी गोपाळ राहिले. सरळ सांगितलेले. गोरक्षनाथ आले तिकडनं, योगी गोरक्षनाथ काय सामर्थ्य आहे, तिकडनं आले. कबीर चालले होते एका बाजूनं, कबीर नामस्मरण करत चालले, राम 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 राम. गोरक्षनाथाने हाक मारली, कबीर. ते वियोगाचा शब्द आहे महाराज. योगी आहेत ते. काय त्यांनी बेडूक केलं, चिलूट केलं आपल्याला तर काय होईल म्हणले. माहिती तू कबीर आला, गप्प बसले. आले, काय महाराज, कबीर चल माझ्या बरोबर. कुठं जायचं महाराज? चल समुद्रावर. समुद्रावर कशा, तुला काय करायचं? आणलं काठावर. काठावर आणल्यानंतर म्हणले, कबीर मी समुद्रात जातो, मला शोधून आण. हे काय रूप घेतील काय माहिती. म्हणलं कबीर म्हणले, बंचतच आहे. ते गेले बाबा, मासा झाले. बरं काय प्रवेश सिद्धी. कबीराने फिरले 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 आणलं धरून मासा. हे नामस्मरणाचं सामर्थ्य. मासा आणून म्हणले, कबीर कसं काय ओळखलं? म्हणजे आता काही नाही, तुम्ही मोठे म्हणले, मी ओळखलं तर तुम्ही मोठे. ही नम्रता वैष्णवांची असते. ही नम्रता ठेवली तर साधना फलद्रूप होते. आणि ते म्हणले, जाता म्हणले, कबीर आता तू जा म्हणले, मी शोधून आणतो. नका महाराज हे करू, तुम्ही मोठे आहेत, आम्हाला काय करायचंय, आम्ही आपले गरीब आहेत, आम्ही नामधारक आहेत. तुमच्यासारखा योग याग विधी वगैरे येणार आहे का आम्हाला? आसन प्रत्याहार प्राणायाम धारणा समाधी हे सगळे येणार आहे का म्हणले. तो अष्टांग योग मार्ग अवघड आहे, कर्म मार्ग अवघड आहे, ज्ञान मार्ग अवघड आहे. आणि कोणता मार्ग सोपा आहे? भक्ती पंथ बहु सोपा. कबीर गेले पाण्यात आणि सगळा समुद्र गोरखनाथानं ढवळून काढला, कुठंच सापडले नाही. आणि मग हाका मारायला लागले कबीराला, कबीर कबीर कबीर. बसा चिप झाला. आणि कबीर मग हळूच वर आली, कबीर तू कोण झाला होता? तर कबीर म्हणले, मी पाणी झालो. पाणी पाण्यात मिसळल्यावर वेगळे. ही एकरूप भक्ती पाहिजे आपली, असं नामस्मरण. म्हणून 9विधा भक्ती ज्यानं आचरण वंदन केलं, नित्य नम्रता, अर्चन केलं, पूजा मनापासून करायची, दास्यत्व हनुमंतानं जसं दास्यत्व केलं तसं दास्यत्व, सख्य अर्जुनानं जसं सख्य केलं भगवंताची तसं सख्य भक्ती, बलीनं जसं आत्मनिवेदन केलं, पाताळात टाकला डोक्यावर पाय देऊन, बलीचं आत्मनिवेदन भक्ती आहे. ही सगळी भक्ती रामायणातही 9विधा भक्ती सांगितली, भागवतातही सांगितली. तेव्हा तात्पर्य असे महाराज, जो जिव्हाळ्याची भक्ती जाणतो तो भाग्यवान असं म्हणतात. इतरांचं नाम, इतर पंडित जरी असले तरी मला आवडत नाहीत असं तुकोबाराय म्हणतात. ज्यांचं नामस्मरणावर चित्त, ज्यांचं नामस्मरणामध्ये एक रूप झालंय, डोळे झाकले की सद्गुरूंचे चरण डोळ्यापुढे आले, अशी भक्ती पाहिजे, अशी आवड पाहिजे. आणि शेवटी जो 9धा भक्ती जाणतो ना, तो खऱ्या अर्थानं ही शुद्धता आपल्या अंतःकरणात नामस्मरणाने यावी. आणि ती येण्यासाठी अशा साधूंची, अशा संतांची तळमळीनं भक्ती करावी महाराज. अशा संतांचं
आपण नामस्मरण घेतलं पाहिजे. ज्ञानेश्वर विठोबा रखुमाई अभंगाचा संक्षिप्त अर्थाचा भाग तुम्हाला सांगितला. तुकोबाच्या अभंगाची, ज्ञानोबाच्या अभंगाची, नाथांच्या खोली फार मोठी आहे. तळच सापडत नाही लवकर. समजलं? डुबकी घ्यावी लागते, डुबकी. जास्त वेळ दम असेल तर तळातली वस्तू आणावी लागते आपल्याला. संतांचे अभंग अशा प्रकारचे, जी भक्ती तुकोबाराय म्हणतात, त्या भक्तीत जिव्हाळा, प्रेम, आपलेपणा आणि दुसरी गोष्ट अगत्य अशा बघत, अगत्य असं. प्रपंचाच्या विषयात जर आपण रमलो ना तर भक्ती होत नाही आणि कोणत्या प्रसंगात आपण चाललो हेही कळत नाही. ते उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एक छोटं उदाहरण आहे 2-4 वाक्याचं. उन्हाळ्याच्या सुट्टीत ते हे करतात ना, काड्यांना बर्फ लावायचं, काड्यांना ते भांड्यात ठेवायचं. कुल्फी कुल्फी तयार करणारा एक होता, भोजू त्याचं नाव. कुल्फ्या तयार करायचा, भांड्यात ठेवायचा, डोक्यावर भांड घ्यायचं, गावात ते बरं माव्याची थंडगार कुल्फी घ्या म्हणून ओरडायचं. 4 आणे 8 आणे 4 आणे 8 आणे पोरांची झुंड सगळ्या गल्लीत. खूप पैसे जमवायचा, चिल्लर पैसे. दुपारच्या वेळेस घरी जेवायला आला की बायकोकडे पैसे ठेवायचे अशा बायकोच्या समोर. तिने पाहावेत म्हणून तिला पैसे देत नव्हतं ते. मोजू त्या बायकोला पैसा देत नव्हता. ती पुन्हा गाठोडं बांधून ठेवायचा मोजून. असं सतत 40 वर्ष धंदा केला बरं का. एक दिवशी बायको म्हणली, उद्या धंद्याला जाऊ नका. बिघडला ना गडी. जाऊ नका, पोट आहे माझं, पैसा मिळतोय मला. अहो जाऊ नका, अजिबात तयार कर म्हणलं. तुझं ऐकायला मोकळं आहे काय? मी कुठं बांधला गेलाय? आणि तसं म्हणल्यावर नंतर बराच वेळ बायकोने विनंती केल्यावर ती म्हणली, बरं काय म्हणणे? अहो म्हणले, ते शेजारचे काका आहेत ना, ते आजारी आहेत म्हणले, ते याचं पडले मरणाच्या दारात. ते कवा जातील सांगता येत नाही. शेजारी माणूस गेल्यावर तुम्ही कुल्फी घेऊन जाणार का? बरं वाटेल का? शेजार धर्म आहे का? राहायला बाबा त्या बायकोला म्हणलं, बरं ऐकतो मी. ते दारात आणि ती वाट पाहायला लागत. तिथं माणसं जमले, बाहेर काढा बाहेर काढा. कारण माणसं ऐकत नसतात. लवकर काढा बाहेर, लवकर काढा बाहेर. ठेवतं का कोणी? मेलो तरी घर सोडत नाही आपण, माहिती का? मेलो तरी घर सोडत नाहीत आपण. आपल्याला उचलून न्यावं लागतं. त्यांना माहिती हे
पण आपली जिद्द काय असते, मेलो पण घरातच राहिलो. हे चित्र आहे आपलं प्रापंचिकाचं. आणि मग ते मेल्यावर त्या लोकांनी आंघोळ बिंघोळ घातली त्याला न्यायला. मग आता नाजकाचा भोजू पण गेला यात्रेबरोबर त्यांच्या. आता जवळच्या नातेवाईकांनी खांदे द्यायचे, चार खांदे करी, खांदा बदलायचा. भोजूला वाटलं आपण खांदा बदलावा. सगळ्यांनी दिले मग द्या. आता इथपर्यंत आलो. भोजून ते बांबूचं टोक खांद्यावर घेतलं, ओझ आलं की त्यानं एकदम म्हणले माव्याची थंडगार कुल्फी घ्या. हो भोजू कुठेस तू, काय करतोय? काहीच नाही. आम्हाला प्रपंचातल्या विषयात एवढे डुबून गेले, परमार्थापासून कोसो दूर येत. आपल्या सगळ्यांच्या चरणाजवळ नम्र विनंती आहे की आपली साधना पहाटे उठून ब्रह्मपदाच्या वेळेला 3:30 ते 5:30 ही वेळ आहे. या वेळेत कधीही उठा, 5 मिनिट का होईना, पण सद्गुरूंचं नामस्मरण करा, बोधाचं नामस्मरण करा. हळूहळू विस्तार होत जाईल. आणि तशा प्रकारची आपल्या सद्गुरूंच्या चरणी विनंती करतो की आपण पुन्हा एकदा आपल्या साधकांच्याकडे त्यांच्या साधनेला त्यांचा विस्तार व्हावा म्हणून लक्ष द्यावे अशी विनंती. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय विठ्ठल महाराज